नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण विरोधार्थी शब्दावरती जी काही प्रश्नमालिका आहे, ती प्रश्नमालिका या ठिकाणी घेणार आहोत, की जी इयत्ता 4थीच्या, इयत्ता 7वीच्या नव्हे तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी प्रश्नमाला आहे, की ज्यातून आपण बहुपर्यायी प्रश्न आहेत. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आणि त्याच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि त्या 4 पर्यायामधनं तुम्हाला एक अचूक पर्याय या ठिकाणी निवडावायचा आहे. तर भरपूर प्रश्न आहेत आणि अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल कदाचित, तरी पण पूर्णपणे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चला तर मग आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे या ठिकाणी आपण वळूया. जसा पहिला प्रश्न, खाली दिलेल्या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द पर्यायातून निवडा. तर प्रश्न पहिला, टवटवीत यासाठी सतेज, मलूल, निसंदेह, कोरडे. तर टवटवीतचा योग्य विरोधार्थी शब्द आहे सतेज, पर्याय क्रमांक 1. नंबर 2, कृपण, कृपण, सगुण, सुंदर, कुरूप, उदार. तर कृपणचा विरोधार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच उदार. प्रश्न क्रमांक 3, शाश्वत. 4 पर्याय आहेत, चिरंतन, चिरकाल, चिरायू, अल्पकाळ. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अल्पकाळ. प्रश्न क्रमांक 4, उन्नती, अवनती, विकृती, प्रगती आणि अवनती. अवनीती आणि अवनती दोन्ही शब्दातला जो काही फरक आहे तो तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक पाहावा लागणार आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे, उन्नतीचा विरोधार्थी शब्द आहे अवनती, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5, विधायक, विदेशी, विसंगत, विध्वंसक, विजातीय. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3 विध्वंसक. क्षणभंगूर, अल्पकाळ, शाश्वत, अल्पजीवी, नाशवंत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शाश्वत म्हणजे टिकणारे. प्रश्न क्रमांक 7, कोलाहल, शांती, गोंगाट, गडबड, विश्रांती. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोलाहलचा विरोधार्थी शब्द आहे शांती. प्रश्न क्रमांक 8, उपहास, तपास, प्रशंसा, टोमणे, निंदा. अचूक उत्तर आहे उपहासचा विरोधार्थी शब्द आहे प्रशंसा, कौतुक. विदेशी, स्वदेशी, परदेशी, स्वराज्य, परराज्य. अचूक उत्तर आहे विदेशीचा जो विरोधार्थी शब्द आहे तो म्हणजे स्वदेशी, स्वतःच्या देशातले. प्रश्न क्रमांक 10, थोर, मोठा, गर्विष्ठ, सान, सांड. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच सान. प्रश्न क्रमांक 11, पाताळ यंत्री, हुशार, भोळा बाबडा, तरबेज, आकाशयंत्री. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भोळा बाबडा. प्रश्न क्रमांक 12, मिंदा, स्वाभिमानी, गहाण, बरबटलेला, दबलेला. अचूक उत्तर आहे स्वाभिमानी. मिंदा म्हणजे ज्याने आपला स्वाभिमान गहाण टाकलेला आहे असा. प्रश्न क्रमांक 13, रुचकर, स्वादिष्ट, रसरशीत, घाण, बेचव. तर रुचकरचा विरोधार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच बेचव, कसल्याही प्रकारची चव नसलेले. प्रश्न क्रमांक 14, लोक, लोक म्हणजे या ठिकाणी पीपल या अर्थाने नव्हे. तर लोक, जनता, परलोक, पाहुणे, पुरुष. तर लोकचा विरोधार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच परलोक. प्रश्न क्रमांक 15, अतिथी, यमराज, प्रचिती, यजमान, तिथी. तर अतिथीचा विरोधार्थी शब्द आहे यजमान, पर्याय क्रमांक 3. अधाशी, कुंभकर्ण, मितभासी, उपासी, मितहारी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अचूक, मिताहारी म्हणजे मोजकच जेवण घेणारा आणि अधाशी म्हणजे भरपूर किंवा अधाशीपणे खाणारा. प्रश्न क्रमांक 17, अनामिक, परिचित, निनावी, सनाथ, अतिथी. तर अनामिकचा विरोधार्थी शब्द आहे निनावी. प्रश्न क्रमांक 8, अनुयायी, पुढारी, वारस, समाजसेवक, अनुयायी.
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच वारस. प्रश्न क्रमांक 19 इतिश्री, अखेर, शेवट, प्रारंभ, उभयश्री. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच प्रारंभ. तर विद्यार्थी मित्रांनो, या एकूण याच्यामध्ये प्रश्नाची संख्या जास्त असल्याने व्हिडिओ थोडासा कदाचित मोठा होईल आणि कदाचित याच्यामध्ये जर एखादं माझं उत्तर चुकीचं असेल तर कृपया चुकीचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 20 अर्वाचीन, आधुनिक, अनअर्वाचीन, भूतकाळ, प्राचीन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्राचीन. प्रश्न क्रमांक 21 निष्णात, कुशल, पारंगत, अकुशल, अनिष्णात. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकुशल. प्रश्न क्रमांक 22 वैधव्य, सौभाग्य, अवैधव्य, विधुर, सनात. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच सौभाग्य. प्रश्न क्रमांक 23 सुधारक, समाज, नेता, सनातनी, पुढारी. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 सनातनी म्हणजे जुन्या रूढी परंपरेला चिटकून बसणारा किंवा सहजासहजी नवीन जे काही बदल आहेत ते न स्वीकारणारा. प्रश्न क्रमांक 24 संहारक, मारक, हिंसा, घातक, संरक्षक. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच संहारकचा संरक्षक. प्रश्न क्रमांक 25 उन्नत, उत्कर्ष, प्रगत, अवगत, अवनत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अवनत. तर आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्या प्रश्नाचं स्वरूप या ठिकाणी थोडंसं आपल्याला बदलणार आहे. तर प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी काय, पर्यायातील विरोधी शब्दाची अयोग्य जोडी निवडा. अयोग्य जोडी या ठिकाणी एक अयोग्य जोडी म्हणजे 3 पर्याय बरोबर आहेत आणि एक चुकीची जोडी या ठिकाणी ती आपल्याला शोधायची. प्रश्न क्रमांक 1 मित्रत्व, शत्रुत्व, वैराग्य, अवैराग्य, राजा, रंक, आंधळा, डोळस. तर जी एक अयोग्य जोडी आहे ती म्हणजेच पर्याय क्रमांक 2 वैराग्य, अवैराग्य. अशा प्रकारचे प्रश्न काळजीपूर्वक वाचणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 2 आगमन, अतिथी, तिमिर, प्रकाश, आधुनिक, पुरातन, पुरोगामी, प्रतिगामी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आगमन, अतिथी या ठिकाणी अयोग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 3 विदेशी, स्वदेशी, वैधव्य, सौभाग्य, शुभ्र, पांढरे, संसार, संन्यास. तर अचूक उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 शुभ्र, पांढरे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 4 अमावस्या, पौर्णिमा, अडाणी, हुशार, आगमन, निर्गमन, उधळ्या, दानशूर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच उधळ्या, दानशूर. प्रश्न क्रमांक 5 सकाळ, दुपार, समता, विषमता, तेजस्वी, निस्तेज, वक्ता, श्रोता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच सकाळ, दुपार ही विरोधार्थी शब्दाची अयोग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 6 संन्यासी, संसारी, सन्माननीय, आदरणीय, पश्चिम, पूर्व आणि बभ्रा किंवा उडसूट सांगणे आणि गुप्तता. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच सन्माननीय आणि आदरणीय ही समानार्थी शब्दांची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 7 पुढारी, अनुयायी, शिक्षा, दंड, लघु, गुरु, लोकशाही, हुकुमशाही. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पुढारी, अनुयायी. प्रश्न क्रमांक 8 पुष्ट, क्रश, नेता, अनुयायी, थांग, अथांग, देव, देवी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच देव, देवी. अयोग्य पर्याय. प्रश्न क्रमांक 9 कृतज्ञ, कृतघ्न, छाया, प्रकाश, दर्प, अदर्प, दृढ, चंचल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दर्प, अदर्प. प्रश्न क्रमांक 10 कृष्ण, धवल, जर्जर, रोगी, उगवती, मावळती, आकुंचन, प्रसरण. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच जर्जर आणि रोगी हे दोन्ही
समानार्थी शब्द आहेत या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 11, एकी बेकी, गुण दोष, शेष अशेष, आस्तिक नास्तिक. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच शेष अशेष ही विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 12, धर्म अधर्म, न्याय अन्याय, पूर्णांक पूर्ण, क्षय अक्षय. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पूर्णांक पूर्ण ही अयोग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 13, ऐच्छिक अनैच्छिक, असुर सूर, आंधळा डोळस, आंगतुक पाहुणा. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच आगंतुक पाहुणा. प्रश्न क्रमांक 14, अग्रज अनुज, पहिला दुसरा, उपकार अपकार, उघड गुप्त. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पहिला दुसरा. प्रश्न क्रमांक 15, उगवती मावळती, आशीर्वाद शाप, आवक जावक, आदी प्रारंभ. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच आधी आणि प्रारंभ ही समानार्थी शब्दांची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 16, हताश आशावादी, स्वामी राजा, स्वर्ग नरक, शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष. प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच स्वामी आणि राजा ही समानार्थी शब्दांची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 17, वैरी दुश्मन, मंजूळ कर्कश, बदनामी प्रतिष्ठा, दुजा भाव आपलेपणा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे वैरी आणि दुश्मन हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 18, तीक्ष्ण बोथट, अनाथ पोरका, इन्साफ अन्याय, धनवान निर्धन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अनाथ पोरका. प्रश्न क्रमांक 19, नफा तोटा, शिक्षा बक्षीस, संघटन एकी, सनातन सुधारक. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच संघटन एकी. प्रश्न क्रमांक 20, अग्रज अनुज, स्थापना विसर्जन, वादी प्रतिवादी, शाप अशाप. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच शाप अशाप ही अयोग्य विरोधार्थी शब्दांची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 21, अनाथ नाथ, उत्तीर्ण अनुत्तीर्ण, उद्योगी आळसी, अतिवृष्टी अनावृष्टी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनाथ नाथ. प्रश्न क्रमांक 22, समाधानी त्रस्त, दुर्भाग्य सौभाग्य, गर्विष्ठ घमेंड, कर्मठ पुरोगामी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच गर्विष्ठ घमेंड ही विरुद्धार्थी शब्दाची एक अयोग्य जोडी त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 23, व्यभिचारी दुराचारी, प्रशंसा निंदा, अर्वाचीन प्राचीन, तिमिर प्रकाश. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 व्यभिचारी दुराचारी. प्रश्न क्रमांक 24, भक्त पाखंडी, हेळसांड दुर्लक्ष, स्नेही वैरी, लायक नालायक. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हेळसांड आणि दुर्लक्ष हे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 25, ग्रामीण शहरी, माथा पायता, मवाळ जहाल, देशभक्त देशप्रेमी. तर अतिशय सोपा प्रश्न पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर देशभक्त आणि देशप्रेमी ही समानार्थी शब्दांची जोडी आहे. तर प्रश्न क्रमांक 3 कडे आता वळूया आपण. खालील प्रत्येक प्रश्नात विरुद्धार्थी शब्दाच्या 2 जोड्या बरोबर आहेत ते पर्याय निवडा. म्हणजे आपल्याकडे 4 पर्याय आहेत आणि त्या 4 पर्यायापैकी 2 ज्या जोड्या आहेत विरोधार्थी शब्दाच्या त्या योग्य आहेत आणि 2 अयोग्य आहेत. त्या 4तून 2 योग्य आपल्याला काय करायचे आहेत शोधायचे आहेत. तर पहिला प्रश्न, अंधकार काळोख, कौतुक निंदा, कृश स्थूल, इमानी प्रामाणिक. तर यातल्या ज्या 2 बरोबर जोड्या आहेत त्या म्हणजेच पर्याय क्रमांक 2 कौतुक निंदा आणि कृश स्थूल. प्रश्न क्रमांक 2, कृपण उदार, सत्य तथ्य, सजातीय अजातीय,
कृतज्ञ कृतघ्न. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच कृपण उदार आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजे कृतज्ञ कृतघ्न. प्रश्न क्रमांक 3 नम्रता उर्मटपणा भंग अभंग उपकार मदत धीट शूर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नम्रता उर्मटपणा आणि पर्याय क्रमांक 2 भंग अभंग हे योग्य जोड्या आहेत. बाकीच्या जोड्या या 2 जोड्या आहेत त्या चुकीच्या आहेत. प्रश्न क्रमांक 4 सुज्ञ हुशार माजी पुरोगामी आमंत्रित आगंतुक निरर्थक अर्थपूर्ण. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुज्ञ असुज्ञ आणि पर्याय क्रमांक 2 माजी पुरोगामी. प्रश्न क्रमांक 5 दुष्काळ सुकाळ आय व्यय विरह दुरावा उत्कर्ष यश. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुष्काळ सुकाळ आणि पर्याय क्रमांक 3 विरह दुरावा. प्रश्न क्रमांक 6 हित अहित सुबक रेखीव सन्मार्ग कुमार्ग सतेज तेजस्वी. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 हित अहित आणि पर्याय क्रमांक 3 सन्मार्ग कुमार्ग. प्रश्न क्रमांक 7 राव रंक मान अपमान आशीर्वाद दुआ उद्योगी उपक्रमशील. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राव रंक आणि पर्याय क्रमांक 2 मान अपमान. प्रश्न क्रमांक 8 इहलोक परलोक टणक कडक पुरोगामी दुर्गामी लोभी निर्लोभी. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 इहलोक परलोक आणि पर्याय क्रमांक 4 लोभी परलोभी. प्रश्न क्रमांक 9 मृत जिवंत विषम सम निरुत्साह कंटाळा काळजी चिंता. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 मृत जिवंत आणि पर्याय क्रमांक 2 विषम सम. प्रश्न क्रमांक 10 स्वर्ग नरक धवल शुभ्र गर्द विरळ तम अंधार. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 स्वर्ग नरक आणि पर्याय क्रमांक 3 गर्द मावळ. प्रश्न क्रमांक 11 पुढीलपैकी कोणती जोडी विरोधार्थी शब्दांची नाही. अचूक 2 पर्याय विरोधार्थी शब्दांची नसलेली जोडी. तर यातली सादृश्य अदृश्य धादांत पूर्णतः त्रोटक विस्तृत प्रधान गौण. यातल्या ज्या विरोधार्थी शब्दांचे नसलेले जे 2 पर्याय त्यातला पहिला म्हणजे पहिला सादृश्य अदृश्य आणि दुसरा धादांत पूर्णता. प्रश्न क्रमांक शेवटचा 12 निकट या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा. निकट याचा अर्थ याचा विरोधार्थी आहे दूर. निकट म्हणजे जवळ आणि दूर म्हणजे दूर. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी या देखील प्रश्नाला आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. तर यातला पहिला प्रश्न किमान या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा. पर्याय कमान कमाल कमी जास्त. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कमाल. नम्रता या शब्दाच्या विरोधार्थी शब्द कोणता. मृदुता सदयता उर्मटपणा मलिनता. अचूक पर्याय क्रमांक 3 उर्मटपणा. बलवान या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा. बावळट दुर्बल निसत्व सशक्त. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुर्बल. प्रश्न क्रमांक 4 खालील शब्दामधून निरुपद्रवी या शब्दाच्या विरोधार्थी शब्द ओळखा. उपयोगी उपद्रवी द्रवीभूत निरुपयोगी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपद्रवी. अनुज शब्दाच्या विरोधार्थी शब्द ओळखा. अग्रज बहीण दोस्त जनक. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अग्रज. प्रश्न क्रमांक 6 कृपण या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा.
उदार, कृतज्ञ, गरीब, अपूर्व. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उदार. प्रश्न क्रमांक 7 ऋणको च्या विरोधातील शब्द द्या. धनी, मालक, सावकार, धनको. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 ऋणको, धनको. प्रश्न क्रमांक 8 विरोधातील शब्द नसलेली जोडी ओळखा. तुटणे, जुळणे, सुस्त, धांदरट, एवढे तेवढे, पगारी, बिनपगारी. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 एवढे तेवढे. प्रश्न क्रमांक 9 नगर या शब्दाच्या विरोधातील शब्द सांगा. प्रांत, अनगर, शहर, ग्राम. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 ग्राम. प्रश्न क्रमांक 10 खाली दिलेल्या शब्दांपैकी स्तुतीचा विरोधातील शब्द कोणता. स्तवन, प्रार्थना, निंदा, स्तोत्र. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 निंदा. प्रश्न क्रमांक 11 विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधा. सल्ला, बदसल्ला, अनुभवी, अननुभवी, सुसंगत, विसंगत, प्राचीन, नवीन. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4 म्हणजेच प्राचीन, नवीन. प्रश्न क्रमांक 12 ज्येष्ठ या शब्दाचा विरोधातील शब्द कोणता. धाकटा, छोटा, लहान, कनिष्ठ. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 कनिष्ठ. प्रश्न क्रमांक 13 मंगल या शब्दाच्या विरोधातील शब्द कोणता. अमंगल, अशुभ, वाईट, अपवित्र. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 अमंगल. प्रश्न क्रमांक 14 निरागसच्या विरोधातील शब्द कोणता. पापी, रागावलेला, चतुर, लोभस. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच चतुर. पौर्वात्य या शब्दाचा विरोधातील शब्द सांगा. प्राचीन, अर्वाचीन, पाश्चात्य, दाक्षिणात्य. अचूक उत्तर पाश्चात्य. प्रश्न क्रमांक 16 विरोधाती जोड्या ओळखायच्यात आपल्याला या ठिकाणी. पहिली आहे कृपा, अवकृपा, कृत्रिम, नैसर्गिक, कृपण, उदार, प्रसरण, अप्रसरण. यासाठी जे 4 पर्याय तुम्हाला अ, ब, ड बरोबर क चूक, ब, क व ड बरोबर अचूक. पर्याय क्रमांक 3 अ, ब व क बरोबर ड चूक आणि चौथा पर्याय सर्व बरोबर. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अ, ब व क बरोबर आहे तर ड कशी ही चुकीची जोडी आहे. काळजीपूर्वक पाहणं आवश्यक आहे अशा प्रकारचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17 मूर्तिपूजक या शब्दाचा विरोधातील शब्द निवडा. मूर्तिभंजक, अमूर्त, मूर्तिकार, मूर्तिचोर. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 मूर्तिभंजक. सत्य या शब्दाच्या विरोधातील शब्द निवडा. पथ्य, मिथ्य, काथ्या, अमूर्त. प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 2 मिथ्य. प्रश्न क्रमांक 19 नाशिवंत या शब्दासाठी विरोधातील शब्द निवडा. क्षणिक, जातिवंत, दीर्घायुषी, अविनाशी. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 अविनाशी. पडछाया या शब्दासाठी विरोधातील शब्द निवडा. प्रतिबिंब, पडसाद, छाया, पडताळा. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 छाया. प्रश्न क्रमांक 21 अनुराग या शब्दाचा विरोधातील शब्द ओळखा. राग, सहकार्य, मैत्री, वात्सल्य. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राग. प्रश्न क्रमांक 12 सजातीय या शब्दाचा विरोधातील शब्द. उपजातीय, विजातीय, संकीर्ण जातीय, अजातीय. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 विजातीय. प्रश्न क्रमांक 13 अधोमुख या शब्दाच्या विरोधातील शब्द लिहा. सम्मुख, उन्मुख, विमुख, दुर्मुख. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 उन्मुख. प्रश्न क्रमांक 14 नम्र या शब्दासाठी विरोधातील शब्द ओळखा. विनय, गर्व, उद्धट,
विनम्र. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 उद्धट. प्रश्न क्रमांक अतिवृष्टी या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. अतिवृष्टी, अतिशय, अनावृष्टी, खूप, प्रचंड. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनावृष्टी. म्हणजे अतिवृष्टी म्हणजे भरपूर पाऊस पडणे आणि अनावृष्टी म्हणजे अजिबात पाऊस न पडणे किंवा दुष्काळ. पुढचा प्रश्न क्रमांक 16. तत्परता या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. कुचराई, लगबग, ताबडतोब, तात्पुरता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच कुचराई. प्रश्न क्रमांक 17. कृतज्ञ या शब्दाचा विरोधी शब्द निवडा. कृतार्थ, कृपाळू, कृतांत, कृतज्ञ. कृतज्ञचा काईल तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच कृतज्ञ, कृतज्ञ. प्रश्न क्रमांक 18. एकमेकांच्या विरोधी अर्थ व्यक्त करण्यासाठी वीचा उपयोग करतात. खाली अशा काही जोड्या दिल्या आहेत, त्यातील योग्य जोड्या कोणत्या? वी आपण त्याला काय म्हणू? प्रत्यय लावू ना. विसंवादी संवादी, वियोगी योगी, विश्वास खास, विनाश नाश. तर यातली वीचा उपयोग अचूक ठरणारी जोडी कोणती? तर फक्त फक्त अकड वरील सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे फक्त म्हणजे फक्त हीच जोडी या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19. अमृत या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. विष, मध, दूध, औषध. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विष. प्रश्न क्रमांक 30. खालील शब्दापैकी कोमलचा विरोधार्थी शब्द कोणता? मवाळ, कठीण, कमल, मृदू. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कोमल, कठीण. प्रश्न क्रमांक 31. जहाल या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? उग्र, तिखट, मवाळ, जलाल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मवाळ. विनाशी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? नाविनाशी, अविनाशी, विध्वंसकारी, विनाशकारी. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 अविनाशी. प्रश्न क्रमांक 33. निमंत्रित या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? निमंत्रण, यजमान, आगंतुक, यजमान. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच आगंतुक, म्हणजे कसल्याही प्रकारचं निमंत्रण न देता आलेला. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी विरुद्ध शब्दाची जोडी कोणती? उपकार मदत, उपकार सहाय्य, उपकार अपकार, उपकार परोपकार. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच उपकार अपकार. प्रश्न क्रमांक 35. भंग या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? भग्न, निर्भंग, सबंग, अभंग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 अभंग. प्रश्न क्रमांक 36. सोक्षमोक्ष लावण्याचा विरोधार्थी अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? घोळत ठेवणे, साक्षी पुरावा करणे, एकदाचे संपवून टाकणे, नको असलेले करणे. तर सोक्षमोक्ष लावणे याचा अर्थ, याचा विरोधार्थी शब्द विरुद्ध काय आपल्याला? घोळत ठेवणे, म्हणजे एखादी गोष्ट निकाली न काढणे. प्रश्न क्रमांक 37. विरोधार्थी शब्दाबाबत खालीपैकी चुकीची जोडी शोधा. देव दानव, दुर्बल सबल दुर्बल, खेद हर्ष, घर सदन. अचूक उत्तर चुकीची जोडी आहे घर आणि सदन हे दोन्ही या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 38. पुढील शब्दाच्या विरोधार्थी शब्दाचा शब्द ओळखा. राजमार्ग, हमरस्ता, आडमार्ग, अराजमार्ग, कुमार्ग. तर प्रश्नांची संख्या भरपूर असल्यामुळे व्हिडिओची जी काही साईज आहे, थोडासा कालखंड आहे, तो जास्त होण्याचा म्हणजे जास्त होणारच आहे. तरी पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. आडमार्ग यासाठीचा जो अचूक पर्याय तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 आडमार्ग. प्रश्न क्रमांक 39. पुढील शब्दाच्या विरुद्ध शब्दाचा शब्द ओळखा. कुविख्यात, सुविख्यात, आख्यात, सुख्यात, प्रख्यात.
अचूक उत्तर सुक्या, चांगली प्रसिद्धी असणार. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. इलाज, नाईलाज, उच्च, नीच, प्राचीन, अर्वाचीन, उदय, पहाट. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 उदय, पहाट. प्रश्न क्रमांक 41. विधायक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रगती, सरळ, तेजस्वी, विघातक. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4 विघातक. प्रश्न क्रमांक 42. सौम्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रगती, सरळ, तेजस्वी, तीव्र. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच सौम्यचा विरुद्धार्थी शब्द आहे तीव्र. 43. वाचाळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. उपकर्ष, यश, अबोल, निर्णायक. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अबोल. प्रश्न क्रमांक 45. कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. नैसर्गिक, देशी, मानवी, सजीव. अचूक पर्याय क्रमांक 1 नैसर्गिक. प्रश्न क्रमांक 46. तेजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. सतेज, मंदी, तिखट, निस्तेज. तर तेजीचा विरुद्धार्थी शब्द आहे मंदी म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 47. सम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विषम, असम, निस्सम, साम्य. तर समचा विरुद्धार्थी शब्द विषम. 48. जय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्कर्ष, अल्पजीवी, विकास, पराजय. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पराजय. प्रश्न क्रमांक 49. वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सद्गुणी, हुशार, शांत, रागीट. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच सद्गुणी. प्रश्न क्रमांक 50. अंत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. सुरुवात, अनंत, आजीव, चिरंजीव. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर अनंत. प्रश्न क्रमांक 51. उथळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. खोल, वर, खाली, अवखळ. तर उथळचा विरुद्धार्थी शब्द खोल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 52. प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. अवतरण, आकुंचन, औरण, अनुतरण. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आकुंचन. प्रश्न क्रमांक 53. श्रेष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. कनिष्ठ, ज्येष्ठ, वृद्ध, वरिष्ठ. तर कनिष्ठचा काय येणार आहे पर्याय क्रमांक श्रेष्ठचा पर्याय म्हणजे विरुद्धार्थी शब्द येणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच कनिष्ठ. प्रश्न क्रमांक 54. रागीट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सरळ, संताप, प्रखर, शांत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच शांत. प्रश्न क्रमांक 55. वृद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. म्हातारा, तरुण, बुद्धिमान, कपी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच तरुण. प्रश्न क्रमांक 56. सधन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. श्रमिक, दयाळू, गंभीर, भेकड. सधन म्हणजे धन असलेला आणि निर्धन म्हणजे कसल्या प्रकारचं धन किंवा पैसा आदला वगैरे नसलेला. पर्याय क्रमांक 2. धीट या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा. शूर, दयाळू, गंभीर, भेकड. तर धीटचा विरुद्धार्थी शब्द आहे भेकड म्हणजे भित्रा. उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. भरपूर, कमी, पुष्कळ, तुटपुंजे. अचूक उत्तर आहे उदंड म्हणजे कमी. प्रश्न क्रमांक 59. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पराक्रमी, पळपुटा, भित्रा, रणवीर. पर्याय क्रमांक 2 अर्थात पळपुटा. त्याज्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आद्य, मंदी, निंद्य, ग्राह्य. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ग्राह्य. प्रश्न क्रमांक 61. लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लहान, दीर्घ, मोठा, महान. तर लघुचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो दीर्घ. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 62. उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. चिकटा, कंजूस, कृपण, उधळ्या. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कंजूस. प्रश्न क्रमांक 63. असमाधान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. दुःख, कष्ट, रागीट, समाधान.
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समाधान. नीटनेटक्या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. ओबडधोबड, गचाळ, अजागळ, गबाळा. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 गबाळा. प्रश्न क्रमांक 65 अनियंत्रित या शब्दाचा विरोधार्थी शब्द चांगली, मनमोकळा, नियंत्रित, स्वैर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नियंत्रित. सुसंगत या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. असंगत, विसंवादी, पारंगत, विसंगत. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 विसंगत. कुचकामी या शब्दाचा विरोधार्थी शब्द फलोदायी, फलदायी, भाग्योदयी, भाग्यशाली. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 फलदायी. माझी या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. प्रतिगामी, विद्यमान, जिवंत, पुरोगामी. तर माझी म्हणजे मागचा आणि विद्यमान म्हणजे आताचा चालू. पर्याय क्रमांक 2. 69 नम्रता या शब्दाचा विरोधार्थी शब्द लवचिकता, उद्धटपणा, अभागी, कमनशिबी. तर उत्तर आहे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे नम्रता, उद्धटपणा. प्रश्न क्रमांक 70 ऐच्छिक या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. अपरिहार्य, आमंत्रित, आगंतुक, स्वतंत्र. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अपरिहार्य. प्रश्न क्रमांक 71 प्राचीन या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. चीन पूर्व, अर्वाचीन, पूर्वकृत्य, पुरातन. तर अचूक पर्याय क्रमांक 2 अर्वाचीन. उच्च नीचता या शब्दांच्या विरोधार्थी शब्द ओळखा. समानता, जातीभेद, अतिरेकी, साम्यवाद. तर अचूक पर्याय क्रमांक 1 म्हणजे उच्च नीचतेचा विरोधार्थी शब्द समानता. 73 शहरवासी या शब्दाचा विरोधार्थी शब्द नगरवासी, ग्रामीण, क्षेत्रीय, नागरी. तर शहरवासीसाठी विरोधार्थी शब्द जो आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 ग्रामीण. प्रश्न क्रमांक 74 अफाट विस्तार या शब्दाचा विरोधार्थी शब्द मर्यादित, प्रमाणित, लघु प्रदेश, भूप्रदेश. तर अफाट विस्तार याचा जो विरोधार्थी शब्द आहे तो म्हणजे मर्यादित. प्रश्न क्रमांक 75 मर्त्य या शब्दाबद्दल विरोधी शब्द ओळखा. मृत, अमृत, अमर, माती. तर अचूक उत्तर आहे मृतचा जो विरोधार्थी शब्द आहे तो म्हणजे अमर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 76 शाप या शब्दाचे विरोधार्थी शब्द उशाप, वरदान, निशाप, अशाप. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वरदान. प्रश्न क्रमांक 77 सुज्ञ शब्दाचे विरोधार्थी शब्द ओळखा. तज्ञ, अज्ञान, अडाणी, अज्ञ. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अज्ञ. प्रश्न क्रमांक 78 बोध या शब्दाचे विरोधार्थी शब्द ओळखा. दुर्बोध, अबोध, प्रबोध, सुबोध. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अबोध. प्रश्न क्रमांक 89 अपरिहार्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द आवश्यक, अनावश्यक, ऐच्छिक, परिहार्य. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच परिहार्य. शेवटचे एक 10 ते 11 प्रश्न आहेत या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 99 माणसाने स्वार्थ व टिंबटिंबचा विचार करावा. स्वार्थ शब्दाचा विरोधार्थी शब्द आपलपोटा, प्रपंच, परमार्थ, पोटार्थ. तर या जे शेवटचे जे काही प्रश्न आहेत ते थोडेसे वेगळ्या स्वरूपाचे आहेत, त्याच्यामुळे सोडवण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. तर स्वार्थचा जो विरोधार्थी शब्द आहे तो म्हणजे परमार्थ. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 100 दुष्काळ या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता. नापीक, सुकाळ, अवर्षण, कोरडा. तर अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे सुकाळ. प्रश्न क्रमांक 101 सुगम या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता. सोपा, दुर्गम, सुलभ, सहज. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुर्गम. प्रश्न क्रमांक 102 पुढारी या शब्दाचा विरोधार्थी शब्द नेता, प्रमुख, गुलाम, अनुयायी. तर पुढारीचा जो विरोधार्थी शब्द आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 4 अनुयायी. प्रश्न क्रमांक 103 आग्रही याच्या विरोधार्थी शब्द पुढीलपैकी कोणता. विग्रही, दुराग्रही, ग्रहविरहित आणि अनाग्रही. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अनाग्रही.
प्रश्न क्रमांक 104. भद्रजन या शब्दाचा खालीलपैकी विरोधार्थी शब्द कोणता? सज्जन, दुर्जन, प्रेमीजन, विद्रतुजन. तर अचूक उत्तर आहे भद्रजन म्हणजेच चांगला आणि दुर्जन म्हणजे वाईट. प्रश्न क्रमांक 105. खालील क्ष व ज्ञ गटातील जोड्यामध्ये एक जोडी समानार्थी आहे ती कोणती ते पर्यायातून आपल्या ठिकाणी ओळखायचे. तर या ठिकाणी तुम्हाला ह्या जोड्या दिलेल्या आहेत, क्ष आणि ज्ञ हे दोन टेबल दिलेले आहेत. त्यातली जी आहे एक जोडी समानार्थी आहे ती कोणती ते आपल्याला शोधायची आहे. त्या ठिकाणी अ3 ब1 क4 ड2. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ड2. ड कोणता आहे? आजी आणि 2 म्हणजे काय? विद्यमान. ही आपल्याला समानार्थी शब्दाची जोडी आहे. बाकीचे जे आहेत त्या विरोधार्थी शब्दाच्या जोडी, जसं चल, अचल, किमान, कमाल आणि कृपण, उदार अशा प्रकारे. प्रश्न क्रमांक 106. अ व ब गटात विरुद्ध अर्थाच्या जोड्या असून त्यातील एक जोडी चुकीची आहे ती कोणती? ह्या तुम्हाला या ठिकाणी अ व ब दोन गटामध्ये दिले आहेत. त्यासाठीचे पर्याय आहेत अ2 ब3 क4 ड1. तर यातली जी एक जोडी कशी आहे? चुकीची आहे. ती जोडी आपल्याला काय करायची या ठिकाणी शोधायची. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ड1. ड जीवन, एक उदक. या ठिकाणी हा पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 107. सुवाच्य याचा विरोधी शब्द पुढीलपैकी कोणता नाही? गिचड मिचड, दुर्बोध, अवाचनीय, अर्वाच्य. कोणता नाही? प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. सुवाच्यचा त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अर्वाच्य. 108. गुळगुळीत या शब्दाचा विरोधार्थी शब्द रेखीव, ओबडधोबड, पारदर्शी, खरखरीत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच खरखरीत. प्रश्न क्रमांक 110. उन्नती या शब्दाचा विरोधार्थी शब्द औन्नती, अवनीती, विकृती, प्रगती आणि अवनती. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 अवनती. आणि शेवटचा प्रश्न 111. विरोधार्थी शब्दाच्या या ठिकाणी जोड्या दिल्या आहेत त्याचा एक योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी जोड्या लावून त्या जोड्यांचा एक योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा मोठा प्रश्न सोडवण्यापूर्वी तो अचूक व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अ4. तर तुम्ही पाहू शकता आगंतुक, आमंत्रित. त्याच्यानंतर ब3 अतिवृष्टी, अनावृष्टी. त्याच्यानंतर क1 म्हणजे माझी, विद्यमान. आणि उरला कर्णमधुर, कर्णकटू म्हणजे आवाजाला कानाला नकोसा असला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण भरपूर प्रश्न, जवळपास 200 प्रश्नांचा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ इयत्ता 4थी, इयत्ता 7वी स्कॉलरशिप, त्याचबरोबर TETचा अभ्यास करणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. किंबहुना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा आजही आणखीनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.